नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता 6वी प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया आणि त्याचा सराव संच 12. मी फक्त सराव संचच घेतोय कारण तुम्ही वर्गात शिकवलेले असेल सरांनी, म्हणून मी त्याचं सर्व बेसिक वगैरे जे आहे ते घेत नाही. मी डायरेक्ट सराव संच सोडून घेणार आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न बघण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला तर सुरुवात करू. पहिलं काय आहे? गुणाकार करा. त्याच्यातलं पहिलं दिलेलं आहे काय? 7/5 गुणिले 1/4. काय? अपूर्णांक आहेत. 7/5 हा एक अपूर्णांक आहे आणि 1/4 हा सुद्धा एक अपूर्णांक. हे दोन अपूर्णांक आहेत. ह्यांचा काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. अपूर्णांकांचा जर आपण गुणाकार करणार असाल तर अवसांचा गुणाकार करायचा असतो आणि छेदाछेदांचा गुणाकार करायचा असतो. म्हणजेच आपण काय 7 गुणिले किती करणार आहेत? 1 आणि छेदात किती? 5 गुणिले 4. म्हणजेच आपलं उत्तर काय भेटणार आहे? 7 एके 7 आणि 5 चोक 20. हे काय झालं आपलं उत्तर. कोणाचं? या 7/5 गुणिले 1/4 या दोन अपूर्णांकांचा गुणाकार किती येतो? 7/20 इतका येतो. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? 6/7 आणि 2/5 ह्यांचा काय आपल्याला गुणाकार करायचा आहे. 7/7 आणि 2/5 ह्यांचा गुणाकार आपण अवसांचा गुणाकार करणार आहेत. 6 गुणिले 2 छेदात 7 गुणिले किती? 5. 6 ने 2 ला गुणलं तर किती येतोय? 6 दुने 12 आणि 7 ने 5 ला गुणलं तर किती येतो? 35. म्हणजेच आपलं या दोन अपूर्णांकांचा 6/7 गुणिले 2/5 या अपूर्णांकांचा गुणाकार किती येणार आहे? 12/35 इतका येणार आहे. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? 5/9 आणि 4/9 यांचा काय करायचं आहे? हे दोन अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? अवसांचा गुणाकार म्हणजेच 5 गुणिले 4 छेदात 9 गुणिले 9. 5 गुणिले 4 केलं तर किती होतात? 20 आणि 9 गुणिले 9 केलं तर किती होतात? 81. म्हणजेच किती येणार आहे? तिसऱ्याचं 20/81. हे झालं आपलं 5/9 आणि 4/9 या दोन अपूर्णांकांचा गुणाकार. दिलेला 4/11 आणि 2/7 या दोन अपूर्णांकांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. तर चला आपण करू. किती? अवसांचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 2 आणि छेदात किती? 11 गुणिले 7. करा गुणाकार. 4 ने 2 ला गुणलं तर 8 येतोय आणि 11 ने 7 ला गुणलं तर किती येतात? 77 येतात. म्हणजेच किती येणार आहे? या दोन अपूर्णांकांचा गुणाकार 8/77 इतका येणार आहे. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे? 1/5 आणि 7/2. तर आपण अवसांचा गुणाकार करू. 1 गुणिले किती? 7 छेदात 5 गुणिले किती? 2. करा गुणाकार. अवसांचा 7 एके 7 आणि छेदांचा किती? 5 दुने 10. म्हणजेच किती येणार आहे? 7/10 इतका या 1/5 आणि 7/2 या दोन अपूर्णांकांचा गुणाकार येणार आहे. सहावा प्रश्न काय दिलेला आहे? 9/7 आणि 7/8 या अपूर्णांकांचा काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा आहे. जसं मागे आपण केलं तसंच गुणाकार करू. किती? 9 अवसांचा गुणाकार म्हणजेच 9 गुणिले 7 आणि छेदात 7 गुणिले 8. दोघांचा गुणाकार केला तर किती येतो? 7×9 63 आणि छेदात किती? 8×6 56. हे काय झालं? एवढं येईल. किंवा इथे अवसात 7 आहे, छेदात पण 7 आहे. म्हणजेच काय 7 एके 7 भाग जातो. म्हणून उत्तर काय असेल आपलं? 9/8 असेल. हे काय झालं आपलं? या 9/7 आणि 7/8 या दोन अपूर्णांकांचा गुणाकार असेल.
7वा प्रश्न काय दिलेला आहे? 5/6 आणि 6/5 या दोन अपूर्णांकांचा गुणाकार किती येतो? तर आपण जसं केलंय तसंच, किती अवसांचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 6 छेदात 6 गुणिले 5. परंतु इथे अवसात 5 आहे, छेदात पण 5 आहे. भाग जातोय 5 एके 5, 5 एके 5. इथे 6 आहे, 6 एके 6 आणि 6 एके 6 म्हणजे उरतो किती? 1/1 उरतोय. इथे पण एक, इथे पण एक, इथे पण एक, इथे पण एक, म्हणजेच आपण तो किती लिहितो? 1 असा लिहितो. अशा प्रकारे 5/6 गुणिले 6/5 या दोन अपूर्णांकांचा गुणाकार किती येणार आहे? 1 इतका येणार आहे. 8वा प्रश्न किती आहे? 6/17 गुणिले 3/2 या दोन अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच अवसांचा गुणाकार, छेदाछेदांचा गुणाकार. किती? 17 गुणिले किती करणार आहे? 2. परंतु या 2ने या 6ला भाग जातोय. बेकबे आणि बेत्रिक 6. आता अवसात किती राहिला? 3 राहिला आणि 3 गुणिले 3 राहिला आणि छेदात किती? 17. म्हणजेच 3 गुणिले 3 केले तर किती होतात? 9. 9/17 इतका या दोन अपूर्णांकांचा गुणाकार येतोय. म्हणजे 6/17 गुणिले 3/2 यांचा गुणाकार किती येतो? 9/17 इतका येतोय. सराव संच 12 मधील दुसरा प्रश्न काय? अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2 इथे किती आहे? 2 आहे. 2/7 भागात केलीची लागवड केली तर एकूण केली लागवडीचे क्षेत्र किती? एकूण त्याच्याकडे किती आहे? 21 एकर आहे. पण त्याने लावलं किती? 2/7 भागात केलीचं. म्हणून काय करणार आहेत आपण? एकूण केली लागवडीचे क्षेत्र लिहून घेऊ आपण. काय? एकूण केली लागवडीचे स्क्रीनवर व्यवस्थित लिहिता नाहीत म्हणून असं होतं. एकूण केली लागवडीचे क्षेत्र बरोबर एकूण शेत, एकूण एकर. काय लिहू आपण? एकूण एकर गुणिले केलीची लागवड. केलीची लागवड बघा, एकूण केली लागवडीचे क्षेत्र काढायचे असेल तर एकूण किती एकर आहे त्यांच्याकडे? 21 एकर आहे. आणि केलीची लागवड किती याच्यात केली? 2/7 याच्यात केली. इथे छेदात 1 असतोच. म्हणजेच आपण ते मागे लिहिलं त्याच पद्धतीने 21 गुणिले 2 करू शकतो आणि 7 एके 7 म्हणजेच 7ने जर या 21ला भाग दिला तर 7 एके 7, 7 त्रिक 21 आणि 3 दुने किती होतात? 6. म्हणजेच किती एकर मध्ये? 6 एकर जमिनीत त्यांनी केलीची लागवड केली. म्हणजेच 21 एकर जागेपैकी त्याने केली किती एकर मध्ये लावली? तर 6 एकर इतक्या क्षेत्रात त्यांनी केली लावली. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. या सैनिकांच्या संख्येच्या 3ऱ्या भागा एवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या 5,40,000 असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असेल? म्हणजेच हा काय सांगितलंय त्याने? हे सर्व कुठे आहेत? 5,40,000 हे कुठे आहेत? उत्तर सीमेवर संरक्षण करीत आहेत. म्हणजेच आणि बघू चला काय ईशान्येकडील कार्यरत सैनिकांची संख्या आपल्याला काढायची तर आपण लिहू काय? ईशान्येकडील सैनिकांची संख्या बरोबर काय सांगितलंय? या 9 भागांपैकी 3ऱ्या भागा एवढ्या.
सैनिक कुठे आहेत? ईशान्येकडे आहेत, भागात संरक्षणासाठी कार्य करत आहेत. ईशान्येकडील सैनिकांची संख्या ह्या कोणाच्या आहेत? उत्तर सीमेवर असणारे सैनिक गुणिले काय? ईशान्येकडील सैनिकांची संख्या. आता बघा, उत्तर सीमेवर असणारे सैनिक किती आहे? 5,40,000 आहेत, गुणिले ईशान्येकडील काय सांगितले? याच्या आहेत त्याच्या किती? तिसऱ्या भागा एवढ्या, म्हणजेच या सैनिकांच्या संख्येच्या तिसऱ्या भागा एवढे, म्हणजेच किती? 3 किती घ्यावे लागतील आपल्याला? 9. म्हणजेच या ईशान्येकडील सैनिकांची संख्या जर काढायची असेल तर दिलेली आहे ती किती? 3/9च्या भागात दिलेले, म्हणजेच 9 9 5 45 9 शकट 54 आणि 900 900 900 आणि 900, म्हणजेच किती? 60,000 गुणिले किती करणार? 3, म्हणजेच किती होणार आहेत? 6×18 आणि हे 4 शून्य 1 2 3 आणि 4, म्हणजेच किती? 1,80,000 इतकी आहे. म्हणजे ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असणार आहे? 1,80,000 इतकी त्या सैनिकांची संख्या. सीमेवर असणाऱ्या ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असणार आहे? 1,80,000 इतकी असणार आहे. आणि इथेच आपला सराव संच 12 सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.